नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उमेश शिंदे, डिपार्टमेंट ऑफ सोशोलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी, KTHM कॉलेज, नाशिक. मित्रांनो, आपण आज या TYVAच्या वर्गामध्ये आपण आपला जो काही अँथ्रोपॉलॉजी जनरल 3 हा जो पेपर आहे, यामध्ये अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानवशास्त्र याचा आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपल्या पेपरचं जे नाव आहे महाराष्ट्र कल्चर रिजन म्हणजेच महाराष्ट्र एक सांस्कृतिक प्रदेश हे आपल्या पेपरचं नाव आहे. आणि मग ह्या संदर्भात मागील व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने सिलेबसची आपण चर्चाही केलेली आहे, परंतु आज आपण त्यामधील एका वेगळ्या पुढच्या टॉपिक वरती बलुतेरी पद्धतीवरती आज चर्चा ही करणार आहोत. मित्रांनो, आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपला जो सेशन अजेंडा जो आहे यामध्ये आपण दोन मुद्दे बघणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे बलुतदारी पद्धती काय आहे ती समजावून घेणे. बलुतदारी पद्धतीला जजमानी पद्धती असं म्हणतात. ही पद्धत भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये कशी होती, कशी लागू झाली आणि कशी संपुष्टात आली या पद्धतीवर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपल्या या लेक्चरचा दुसरा जो उद्देश आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की बलुतदारी पद्धतीचे फायदे आणि तोटे यांचा अभ्यास करणे किंवा बलुतदारी पद्धतीचे फायदे आणि तोटे अभ्यासणे. बलुतदारी पद्धती ग्रामीण भागामध्ये भारतामध्ये लागू झाल्यानंतर या पद्धतीचे काही तोटे होते आणि त्याच पद्धतीने या पद्धतीचे काही फायदे देखील होते. याची आपण आज चर्चा या व्हिडिओमधून आपण आज करणार आहोत. आज जो पुढचा मुद्दा बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की बलुतदारी पद्धतीची ही पद्धती कशी लागू झाली आणि वेगवेगळ्या भागामध्ये भारतामध्ये ती कशी लागू झाल्यानंतर त्याची वैशिष्ट्ये वगैरे कशी आहेत, बलुतदारी पद्धती म्हणजे काय, परंपरागत भारतीय खेड्यांची एक वैशिष्ट्य ही बलुतदारी पद्धती कशी होती. त्या काळी शेती हाच खेड्यांचा प्रमुख अर्थोत्पादनाचा मार्ग होता आणि मग शेतीचा व्यवसाय व्यवस्थित पार काढण्याकरता ज्या ज्या लोकांच्या सेवा घेणे आवश्यक होते त्या लोकांच्या सेवेचा मोबदला हा पारंपरिक पद्धतीने दिला जात असत आणि या पद्धतीलाच बलुतदारी पद्धती असं देखील म्हटलं जात असत. आपण जर बघितलं तर प्राचीन खेडी ही बाह्य जगापासून तुटलेली होती. ती वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेली, रस्त्यांच्या याच्यापासून दूर गेलेली अशी खेडी होती. दळणवळणाच्या साधनांचा अभाव त्या काळीमध्ये होता. त्यामुळेच खेड्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणं अत्यावश्यक होतं आणि म्हणूनच त्यातूनच या बलुतदारी पद्धतीचा जन्म झाला अथवा ती पद्धती निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. या पद्धतीच्या संदर्भात आपण जर बघितलं तर आपण जर भारतीय ग्रामीण खेड्यांचा विचार करायचं ठरलं, भारतीय ग्रामीण समाज जीवनावरचं जे काही अत्यंत ग्रामीण भागातील अत्यंत अभ्यासनीय पुस्तक ते म्हणजे गावगाडा. याचे जे लेखक आहेत त्रिना अत्रे, त्र्यंबक नारायण अत्रे यांनी या आपल्या पुस्तकामध्ये सविस्तर याची चर्चा देखील केलेली आहे. ते बलुतदारी संदर्भात ते म्हणतात की बलुतेदारी म्हणजे काय, तर कुणब्याला आपला व्यवसाय, कुणबी म्हणजे शेती करणारा, शेती जमीन कसणारा असा शेतकरी, म्हणून कुणब्याला आपला व्यवसाय तसेच प्रापंचिक कामे करण्यासाठी बिगर शेतकऱ्यांची त्यावेळेस गरज होती आणि मग त्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला हा पारंपरिक पद्धतीप्रमाणे दिलाही जात असे. या पद्धतीलाच बलुतदारी पद्धती असे देखील म्हटले जाते. जाती व्यवस्थेतील श्रम विभागणी व व्यवसाय विभागणी यातूनच ही बलुतदारी पद्धती ही देखील सुरू झाली. या बलुतदारी पद्धतीलाच जजमानी पद्धती असं देखील भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये म्हटलं देखील जातं. आणि मग या परंपरागत ग्रामीण समाजात उद्योगपरत्वे लोकांचे दोन भाग पडले. एक म्हणजे कुणबी म्हणजे शेती कसणारा शेतकरी व दुसरा म्हणजे अडाणी. कुणब्याने गाव वसवले आणि मग हे गाव वसवल्यानंतर त्यानेच शेती करण्यास सुरुवात देखील केली, पण त्याचा शेती व्यवसाय व प्रपंचाची अनेक कामे पार पाडण्यासाठी
त्याला इतरांची देखील गरज होती. सर्व कामं तो करू शकत नव्हता, म्हणून त्याला इतरांची देखील कुणब्याला गरज होती. आणि मग हे इतर म्हणजेच शेती न करणाऱ्या जाती, त्यांना अडाणी म्हटले जाईल. आणि या अडाण्यांचे देखील कारू आणि नारू असे दोन प्रकार पडत. कारू म्हणजे ज्यांचे व्यवसाय शेतकऱ्याच्या जास्त उपयोगाचे असत, त्यांना त्या कारूंना बलुत्या किंवा बलुतदार म्हणत. आणि ज्यांचे क्वचितच सहाय्य घ्यावे लागे अशांना नारू म्हटले जाईल. हे गावगाड्यामध्ये त्र्यंबक नारायण यांनी देखील मांडलेलं आहे. मग नारूनाच आलुतेदार आणि आलुत्या म्हणत. बलुत्यांना व आलुत्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला हा वर्षातून एकदा किंवा दोनदा दिला जाईल. हा मोबदला कुणबी लोक धान्याच्या स्वरूपात देत. म्हणजे ज्या पद्धतीने कुणबी शेती करायचा, मग शेती करत असताना कुणब्यांना इतर जातींची, उदाहरणार्थ सांबार असल, सुतार असल, लोहार असल, अशा लोकांची मदत घ्यावी लागायची. आणि मग ज्या पद्धतीने त्या कुणब्याला ज्यांनी मदत केलेली आहे त्या प्रमाणात धान्याच्या स्वरूपामध्ये तो मोबदला हा त्या बलुत्यांना दिलाही जात असे. मग या मोबदल्यास बलुते किंवा आलुते असं म्हटलं जाईल. आलुत्यांपेक्षा बलुते जास्त असत. बलुतेदार आणि आलुतेदार यांना कामाबद्दल वेगळे वेतनही दिले जात नसे. ही कामे व मोबदला वंश परंपरेने देखील मिळत असे. प्रत्येक जातीचा व्यवसाय हा स्वतंत्र व्यवसाय असे. जन्म व जात या तत्वावर तो सातत्याने टिकून देखील राहिलेला. आणि मग या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर बलुतेदारांना आणि आलुतेदारांना त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या खेरीज सणासुदीला वाढून मिळणे, शिदा मिळणे, ओवाळणी मिळणे इत्यादी स्वरूपात तो जादा उत्पन्नही मिळत असे. परंपरागत खेड्यात जे 12 बलुतेदार आढळतात त्यामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळे, याच्यामध्ये महार, सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, परीट, गुरव, सोनार, कोळी आणि मांग यांचा देखील समावेश होतो. जर आपण बघितलं तर त्या संदर्भात त्यांची जी नावं आहेत त्या नावांमध्ये आपण बघितलं की 4 नावं मी तुम्हाला सांगितलं की महार, सुतार, लोहार, चांभार, त्यानंतर मांग, न्हावी, परीट, कुंभार, कोळी, सोनार, गुरव आणि ग्रामजोशी ही त्यांची नावे देखील. आणि मग या पद्धतीने त्यांना सेवा देखील दिल्या जात असे. प्रत्येक जातीला आपले आपले काम हे ठरवून दिलेले होते. सुतारांनी वेगळ्या प्रकारची जी काही कामं करायची आहे त्यामध्ये बलुतदारांमध्ये इतर बलुतदारांच्या संदर्भात आपण बघितलं तर सर्वात श्रेष्ठ समजला जातो तो म्हणजे सुतार किंवा स्वतः. त्यामुळे त्याला काय होतं की बलुतेदार त्याला पाटील देखील, इतर बलुतदार त्याला पाटील म्हणत. तो इतर बलुतदारांशी अंतर ठेवून राहतो. आणि मग यांची कामं कोणती, तर यांची कामं आहे शेताची अवजारांची दुरुस्ती करणे, कुऱ्हाडी, खोरी, कुदळी यासारखे लाकडी दांडे तयार करून देणे, विहिरीतील मोटवण बसवणे, मोठेचे चाके तयार करून देणे, नवीन औद तयार करून देणे, दुबे, मोगरी, फावडी यासारख्या शेतकऱ्यांच्या उपयोगाची जी साधनं आहेत त्याची जुळवणी किंवा ती बनवून देण्याचं काम हे सुतारावरती होतं. त्याच पद्धतीने लोहाराला देखील जी काही लोखंडाच्या संदर्भात शेतकऱ्याला जी काही अडतं कुणब्याचं ती कामं बनवून देणं. यामध्ये विळी, खुरपणी, कुदळ, कुऱ्हाड अशा वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही गरजेच्या वस्तू आहे, नांगराचा फाळ असेल किंवा मोठेचे कडे असतील हे बनवून देणं किंवा नवीन लोखंडी मोठा तयार करून देणे यासारखी वेगळी मजुरी घेतो. लोहार देखील सुताराप्रमाणेच आपल्याला उच्च समजत असे त्या काळात. आणि मग हे लोक त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सेवाही कुणब्याला देत असे. चांभार देखील त्या काळी पाण्याच्या सोयी नव्हत्या आणि मग विहिरीतून पाणी काढताना जे काही विजेचा शोध फारशा प्रमाणात त्यांना वीज पुरवठा नव्हता, म्हणून अशा वेळेस मोठेच्या स्वरूपाने पाणी हे विहिरीतून काढलं जाईल. ही मोठ चांबड्याची असते म्हणून ही मोठ शिवणं, मोठेला थिगळ लावणं, गोफणीला टवळे लावणे. गोफणी म्हणजे त्यावेळी जे काही धान्य पिकवलं जायचं त्याच्यावरती जी पक्षी बसायचे ते उडवण्यासाठी गोफण याचा वापर केला जातो. किंवा वेगळ्या पद्धतीने बैलांना ओसकण्यासाठी किंवा बैलांना पुढे जाण्यासाठी चाबूक मारणे किंवा चाबूक तयार करणे, नवीन मोठा करून देणे, पायातले जोडे करून देणे किंवा बैलांच्या गळ्यातील जू म्हणतो आपण त्याला, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवून देणे. तर ही जी काही कामं आहे ही त्या काळामध्ये ते बनवून दिली जात होती. अशा वेगवेगळ्या पद्धतीची कामं
ही 12 बलुतेदार, कुंभार, कोळी, सोनार, गुरव, ग्रामजोशी ही करत होती. ग्रामजोशींसारख्यांना ग्रामदेवतेची पूजा करणं, पंचांग सांगणे, लग्न लावणे, शास्त्रशुद्धरित्या अंत्यविधी करणे, ज्योतिष पाहणे, गावकऱ्यांची पत्र लिहिणे अशा प्रकारची कामं ही त्या काळामध्ये केली जात होती. तर आपण जर पुढे बघितलं तर या बलुतदारी पद्धतीचे काही फायदे देखील होते. या फायद्यांमध्ये पहिला जो फायदा आहे तो म्हणजे वंश परंपरागत पद्धती. बलुतदारी पद्धती ही जातीवर आधारलेली अशी पद्धती होती. जन्माने जात व जातीचे व्यवसाय ठरत, मात्र त्यामुळे वाडवडिलांनी केलेला व्यवसायच मुलांना करावा लागे. हे अधिकार एखाद्या मालमत्तेप्रमाणे वंश परंपरेने चालत. अशा प्रकारे बलुतदारी पद्धती ही वंश परंपरागत पद्धती अशी होती. दुसरं जर आपण याचा एक फायदा बघितला तर तो म्हणजे कायम स्वरूपाचे संबंध. यामध्ये बलुतेदारी व विशिष्ट कुटुंब यांच्यातील संबंध हे स्थिर असत. ते पिढ्यानपिढ्या चालत. म्हणजे आजोबांनी पंजोबांनी जे व्यवसाय केले तेच पुढच्या नवीन पिढींना, त्याच्या पंतूला, मुलाला त्यांना ते करावे लागत. आणि तशाच पद्धतीने जर त्या कुटुंबांचं जसं कुणब्याचं आणि त्यांचं नातं असेल तर तेच नातं पुढं पण टिकवलं जात असं. म्हणजे या कायमस्वरूपाचे संबंध ही पिढ्यानपिढ्या होते असं देखील म्हणू शकतो. बलुतदार व विशिष्ट कुटुंब यांच्यातील संबंध हे कोणालाही तोडता येत नाही. जात पंचायतीच्या नियमांप्रमाणे तोडण्यास मनाई देखील त्या काळामध्ये होती. तर पुढच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तिसरं जे काही आपण फायदा सांगू शकतो तो म्हणजे सहाय्यावर आधारलेले संबंध. यामध्ये आपण जर बघितलं तर ग्रामीण समाजामध्ये जरी अनेक जाती होत्या तरी त्या सर्व जाती एकत्र आणण्याचा बलुतेदार हा एकच दुवा होता. एका जाती समूहाने दुसऱ्या जाती समूहाची सेवा करावी ही अपेक्षा मात्र बलुतदारी पद्धतीमध्ये होती. ती पूर्ण होण्यासाठी एकमेकांचे सहकार्य घेणे ही अत्यंत आवश्यक देखील होते. सेवा केल्याशिवाय सेवा मिळणार नाही हे या पद्धतीचे मूळ सूत्र होते. त्यामुळेच कोणत्याही जातीला इतरांपासून वेगळे राहणे अशक्य होते. जातीयतेतील उच्च नीचतेच्या भावनेतून जातीय तणाव देखील निर्माण झाले नाहीत. अशा प्रकारे बलुतदारीतील सहकार्याच्या तत्वामुळे श्रेष्ठ कनिष्ठ जाती गुण्यागोविंदाने एकत्र देखील नांदत होत्या. पुढचं आपण जर चौथं वैशिष्ट्य बघितलं ते म्हणजे व्यावसायिक स्पर्धेचा अभाव. व्यावसायिक स्पर्धेच्या अभावामध्ये आपण जर विचार केला तर वंश परंपरागत व्यवसाय हे ठरलेले असल्याने व्यावसायिक स्पर्धेचा अभाव साहजिकच होता. सर्वसाधारणपणे गावात एकाच व्यवसायातील बलुतेदार एखाद दुसराच असे, जर जास्त असतील तर गावातील कुटुंबे वाटून घेतली जातात. यामुळे प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय व उत्पन्न हे निश्चित असे. त्यामुळे त्याला आर्थिक संरक्षण देखील लाभत असे. म्हणून स्पर्धेचा अगर व्यवसाय निवडीचा प्रश्नही त्या काळात नव्हता. म्हणून व्यावसायिक स्पर्धेचा अभाव हे एक चांगलं वैशिष्ट्य आपण देखील त्याच्यामध्ये म्हणू शकतो. बघितलं पुढचं जे काही शेवटचा जो काही फायदा आहे तो म्हणजे आर्थिक व सामाजिक संरक्षण. बलुतेदारी केवळ आर्थिक संरक्षण देत नाही असे नव्हे तर सामाजिक संरक्षणही देत होती. बलुतेदारी व यजमान कुटुंब यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध देखील प्रस्थापित झालेले असत. त्यामुळे अडीअडचणीच्या काळात यजमान बलुतदारांना संरक्षण देखील दिले जाईल. त्यामुळे बलुतेदारांना एक मानसिक स्वास्थ्य देखील मिळत असेल. एकंदरीतच आपण जर ही 5 मुद्दे बघितले, 5 त्याचे फायदे बघितले, यातून दिसून येतं की पिढ्यानपिढ्या चालणारी जुनी ही प्रथा कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये ती चालू होती आणि तिला कोणते असे फायदे होते किंवा कोणते चांगले गुण होते तर त्यामुळे ती पद्धती टिकून राहिली याची आपण आज याच्यामध्ये चर्चा केली. यानंतर पुढच्या ज्या त्यामध्ये बघणार आहोत बलुतेदारी पद्धतीचे तोटे. ज्या पद्धतीने बलुतदारी पद्धतीचे काही गुणदोष होते, जे काही गुण होते, जे काही फायदे होते, त्याच पद्धतीने या बलुतदारी पद्धतीचे काही तोटे देखील होते. त्याचा आपण यामध्ये आढावा घेणार आहोत.
यामध्ये पहिला जो तोटा होता तो म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य व समान संधीचा अभाव. वंश परंपरागत व्यवसाय करावा लागत असल्याने व्यक्तीला तोच धंदा करावा लागे. तिला दुसरा मनाजोगा व्यवसाय करता येत नव्हता. तिला आपला दर्जा उंचावण्यास, गुणांचा, कर्तृत्वाचा वापर करण्यास मात्र संधी मिळत नव्हती. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगी वेगळे काही गुण असेल तर त्याला ते प्रकट करण्याचा दुसरा मार्गही दिला जात नव्हता. आपल्या पिढ्यानपिढ्या जो व्यवसाय आपण करत आलेलो आहोत तोच व्यवसाय त्यांना नाईलाजाने करावा लागत होता. म्हणून एक व्यक्ती स्वातंत्र्य जे म्हणतो आपण ते व्यक्ती स्वातंत्र्य किंवा समान संधीचा अभाव ही देखील एक तोटा आपल्याला या पद्धतीचा आपण म्हणू शकतो. आपण यानंतर दुसरा जो मुद्दा बघणार आहोत, दुसरा जो तोटा बघणार आहोत त्यामध्ये आहे उच्च जातीचे वर्चस्व हे वाढत गेले. बलुतेदार प्रामुख्याने उच्च जातीवर अवलंबून होता. पुढे पुढे या जातींचे वर्चस्व वाढीस लागले व बलुतदारांचे आर्थिक शोषण देखील त्या प्रमाणात होऊ लागले. बलुतदार हा केवळ कर्तव्य करणारे व वरिष्ठ जाती सेवा करून घेणारे असे हकदार झाले. म्हणजे त्या काळामध्ये एकमेकांना सेवा देणं हा हेतू होता, परंतु ही पद्धत वंश परंपरेने चालत आल्यामुळे ज्यांचा दर्जा हा समान होता अशा लोकांना वाटलं की आपल्याला जे काही सेवा देतात हे म्हणजे निम्न आणि आपण उच्च असा भेदभाव निर्माण झाला आणि या मधूनच न कळत उच्च जातीचं वर्चस्व हे वाढत गेलं आणि खालच्या जातींना मात्र अनेक प्रकारच्या शोषणाला किंवा आर्थिक लाभाला बळी पडावं लागलं हे आपल्याला सांगता येईल. यानंतर तिसऱ्यामध्ये जो बघणार आहोत त्यामध्ये तो आपण बघणार आहे की व्यक्तीची कुचंबना. तिसरा हा तोटा आपल्याला बलुतदारी पद्धतीचा आहे. बलुतदारीचा सर्वात महत्वाचा दोष म्हणजे प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याची व महत्वाकांक्षेची मोकळदामी ही होत गेली. प्रगती रोखली गेली. त्यामुळेच व्यक्तीची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या बाबींमध्ये प्रगती होण्यास मात्र वाव मिळाला नाही किंवा त्याला संधी राहिली नाही. बलुतदारी पद्धती ही जरी चांगली असली तर तिचे तोटे आपण याच्यामध्ये बघितले. त्यामध्ये पहिला जो तोटा आपण चर्चा केली की बलुतदारी पद्धती सर्वात महत्वाचा दोष म्हणजे प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्य व महत्वाकांक्षेची मुकटदामी हा महत्वाचा मुद्दा इथं आहे. व्यक्तीला स्वातंत्र्य नव्हतं, व्यक्तिगत स्वातंत्र्य नव्हतं, त्यामुळे साहजिकच तिच्यामध्ये काही कलागुण व्यवस्थित असले, काही वेगळं नाविन्य असलं, काही करण्याची जिद्द जरी असली परंतु आपल्या जातीच्या बाहेर त्याला संधी दिली जात नव्हती आणि याचा सर्वांचा संबंध परिणाम हा त्या व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात होत गेला आणि तिच्या व्यक्तीच्या प्रगतीला मोठ्या प्रमाणाने बाधा झाली किंवा प्रगतीला वाव मिळाला नाही. आणि यानंतर आपण शेवटचा जो काही बलुतदारी पद्धतीचा तोटा बघणार आहोत त्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की आधुनिक काळामध्ये ती कशी निरुपयोगी आहे. बलुतदारी पद्धती ही पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या चालत आली. मात्र औद्योगिकीकरणाने जे आधुनिकीकरण समाजामध्ये घडून आले आणि मग त्यामुळे नवे नवीन व्यवसाय निर्माण झाले, स्वावलंबी खेडे ही संकल्पना मात्र कालबाह्य होत गेली. जग हे जवळ आले, व्यक्तिवादाचा विकास झाला, समाज सुधारकांनी जाती व्यवस्थेतील दोष उघड केले, जाती व्यवस्थेवर त्यातील विषमतेवर घणाघाती अनेक प्रकारे प्रहार केले गेले, वेगाने मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण घडून आले, शिक्षणाचा प्रसार झाला, बलुतदारी पद्धतीत बंदिस्त झालेल्या जातींमधील युवक शिक्षित होऊन वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये शिरले. बलुतदारी पद्धतीलाच जबरदस्त धक्के बसत जाऊन आज ती मात्र मोडकळीस आली आहे आणि काही ठिकाणी तर तिचे अस्तित्वही संपुष्टात आलेले आपल्याला आज दिसून येते. म्हणजे जागतिकीकरणाचा किंवा वेगवेगळ्या ज्या काही आधुनिकीकरणाची जागतिकीकरणाची जी संकल्पना आली या सगळ्या संकल्पनांचा या वेगळ्या पद्धतीने बलुतदारी पद्धतीवरती नकळतपणे घात झाला. अनेक प्रकारचे परिणाम याच्यामध्ये दिसून आले. दळणवळणाच्या सोयी आल्या, शिक्षणाचा प्रसार आला, जग एकमेकांच्या जवळ आलं, जागतिकीकरणाची संकल्पना आली, त्यानंतर सांस्कृतिकीकरण अशा वेगवेगळ्या प्रक्रियेतून नकळतपणे व्यवसायांमध्ये बदल झाला, शहरीकरण आलं, शहरीकरणामध्ये जाती व्यवस्थेची बंधने शिथिल झाली आणि या सर्वांचा परिणाम म्हणून आज आपल्याला दिसून येतं की प्रत्येकाला
वेगळे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि नकळतपणे आधुनिक काळामध्ये त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला संदर्भ सूचीमध्ये जे काही तुम्हाला सांगितलं मी की या आपल्या बलुतदारी सिस्टीम मध्ये बलुतदारी पद्धतीचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला महत्वाचं पुस्तक जे आहे गावगाडा त्रिना आत्रे यांचं वर्धा प्रकाशन पुणे हे पुस्तक जरूर सगळ्यांनी वाचावं. त्यानंतर कोंडेकर एवाय यांचं ग्रामीण समाजशास्त्र फडके प्रकाशन कोल्हापूर याचा देखील सर्वांनी आढावा घ्यावा. यातून आपल्याला नक्कीच यामध्ये अजून ग्रामीण समाजाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आणि बलुतदारी पद्धती कशी आहे याचा आपल्याला आढावा. त्यानंतर धन्यवाद.